आता खरं तर आपली एकच फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी राहिलेली आहे आणि ती आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. तिचं युनिट आहे कॅन्डेला. मग कॅन्डेला हे युनिट डिफाईन करण्याच्या अगोदर मी काय करणार आहे, सप्लिमेंटरी फंडामेंटल या क्वांटिटीच्या डेफिनेशन्स पहिल्यांदा क्लिअर करणार आहे. मग आपल्याकडे दोन सप्लिमेंटरी फंडामेंटल क्वांटिटी आहेत, तर त्या दोघांची डेफिनेशन आपण या ठिकाणी पाहणार आहेत. तर या ठिकाणी आपल्याकडे आहे एक प्लेन अँगल. या दोघांचे फॉर्म्युलेही तुम्हाला दिलेत मित्रांनो. प्लेन अँगलला आपण म्हणतो थीटा, थीटाने आपण लिहितो आणि याची डेफिनेशन मी तुम्हाला काय दिलेली आहे, आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस है ना, अशी डेफिनेशन दिली आहे. आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस है ना, म्हणजे एखादा आर्क, या ठिकाणी जर एखादा आर्क घेतला असा, ही जर रेडियस आपण घेतली आर आणि या ठिकाणी जर आपण ही लेंथ घेतली मित्रांनो यस, ठीक आहे, तर या ठिकाणी जी क्वांटिटी फॉर्म होते तिला म्हणतो आपण थीटा आणि थीटा इक्वल टू आपण लिहितो यस डिवायडेड बाय आर. याचं युनिट आपल्याला माहिती आहे मित्रांनो, तो याचं युनिट सांगा बरं काय आहे, त्याचं युनिट आहे रॅडियन. आता अजून एक सप्लिमेंटरी फंडामेंटल क्वांटिटी आपण बघितली होती. एक तर प्लेन अँगल बघितला, त्यानंतर आपण काय बघितला, सॉलिड अँगल. प्लेन अँगल बघितला, सॉलिड अँगल बघितला. मग सॉलिड अँगलला आपण ओमेगानं डिनोट केले, ओमेगा, आणि याची डेफिनेशन आपण केलेली आहे एरिया. सिंपल डेफिनेशन लिहितोय मित्रांनो. खरं तर मी परपेंडिक्युलर एरियाचा कॉन्सेप्ट सांगितला होता, पण सोडून द्या. एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर. मग या ठिकाणी आपण स्मॉलर एरिया कन्सिडर केलाय सपोज ds, आणि त्या ठिकाणी रेडियसचा स्क्वेअर आर स्क्वेअर असं कन्सिडर केलंय. आपण असं कुठला तरी एरिया असं कन्सिडर केलंय. सपोज हा स्पियर कन्सिडर करा, स्पियर है ना, एखादा लिंबू वगैरे कन्सिडर करा स्पियर. आणि जर समजा त्याला मी असं कट केलं, एखाद्या लिंबूला जर मी असं कट केलं है ना, बरोबर, तर त्या लिंबाला असं कट केलं, असं वरचा पार्ट असं उडवल्यानंतर या ठिकाणी अशी लाईन फॉर्म होईल का असं सर्कल फॉर्म होईल, तुम्हाला असं सर्कल दिसेल पहा. आणि हे सर्कल या ठिकाणी जो अँगल करतो ना, या ठिकाणी या अँगलला म्हणतो आपण सॉलिड अँगल ओमेगा. लक्षात आलं. मग सॉलिड अँगल म्हणजे एका पर्टिक्युलर एरियाने केलेला अँगल आहे, एका एरियाने एका पॉइंट वरती केलेला अँगल. आणि प्लेन अँगल म्हणजे दोन लाईनने केलेला अँगल आहे. म्हणजे जर माझ्याकडे अशा या दोन लाईन्स आहेत, तर या दोन लाईन्स एकमेकांसोबत अँगल करतात पहा. मग हा अँगल आपला कोणता झाला, प्लेन अँगल, बरोबर. या दोन लाईनने मध्ये एकमेकांसोबत केलेला अँगल, आणि या अँगलला आपण प्लेन मध्ये टाकू शकतो असं, प्लेन अँगल. पण सॉलिड अँगल जर आपण कन्सिडर केला तर सॉलिड अँगलला आपल्याला एरिया लागेल. काय करते मग आता इकडे लक्ष द्या. हा पहा, हा कागद आहे माझ्याकडे. तर या कागदामध्ये मी असं थोडं खारेमुरे जे आपण ज्याच्यामध्ये खातो तशा प्रकारचं काहीतरी शेंगदाणे वगैरे खातो ना, त्या पद्धतीने असं करायचा प्रयत्न केलाय. हे पहा. आता याच्यामध्ये काय झालंय, हा एरिया, हे पहा, हा एरिया हा ना, हा एरिया दिसतोय, हा एरिया ना, हा एरिया. या एरियाने इथे का पॉईंट सोबत बघा, हा एरिया कसा वरून असा पसरत असा मध्ये आला पहा इथपर्यंत, आणि हा एरिया अँगल करतोय. हा अँगल जो आहे तो सॉलिड अँगल आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये हा एरिया असा आहे, तर या एरियाला मी थोडंसं बरोबरी करू शकतो. तर याला मी थोडंसं फाडतो मित्रांनो असं, म्हणजे हा जो इन्क्लाइंड एरिया आहे थोडासा व्यवस्थित एरिया होईल. आणि हा अशा प्रकारचा पहा. आता हा एरिया बरोबर एका आर्क सारखा झालेला आहे. अगोदर तो असा एरिया होता है ना, तर आता हा आर्क सारखा झाला आहे. म्हणजे या 3 डायमेन्शनल अँगलला इथं या अँगलला आपण असं प्लेनमध्ये बसू शकतो का, नाही, कारण हा सर्क्युलर पार्ट बाहेरच्या बाजूला आहे. तर अशा प्रकारच्या या अँगलला, जो इथं खाली होतो या अँगलला म्हणतो आपण कोणता अँगल, सॉलिड अँगल. आणि जो प्लेन मध्ये अँगल होतो त्या अँगलला म्हणतो आपण प्लेन अँगल. या दोन्ही क्वांटिटीज आपण पाहिल्यात. आता आपल्याला याचं युनिट बघायचंय. तर याचं युनिट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, युनिट स्टिरॅडियन. ठीक आहे. सो याचं युनिट आहे रॅडियन आणि याचं युनिट आहे स्टिरॅडियन. ठीक आहे. पण आपल्याला आज जे डिफाईन करायचंय ते इथे डिफाईन करायचंय 1 रॅडियन, आणि या ठिकाणी आपल्याला डिफाईन करायचंय 1 स्टिरॅडियन.
तर आपण चेक करू मित्रांनो, बघा लक्ष द्या इकडे. आपल्याला हे 1 रेडियन पाहिजे ना. मग 1 रेडियन जर पाहिजे असेल तर थीटाची व्हॅल्यू आपल्याला 1 आली पाहिजे, बरोबर. मग या थीटाची व्हॅल्यू 1 कधी येईल, जर आपण ही जो आर्क लेंथ आहे ना, इथली समोरची आर्क लेंथ आणि रेडियस या दोघांना इक्वल घेऊ. म्हणजे जर मी एस ही आर्क लेंथ असलेली आर्क लेंथ, याची लेंथ रेडियस इतकीच ठेवली, म्हणजे या आर्क लेंथला आणि रेडियसला सेम केलं, इक्वल केलं. मग या दोघांना जर मी इक्वल केलं तर या दोघांना इक्वल केल्यानंतर बघा बरं काय होतो थीटाची व्हॅल्यू. यस आणि हे दोघांची व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे आर डिवायडेड बाय आर होईल, आर आर कॅन्सल होईल आणि या ठिकाणी 1 रेडियनची व्याख्या आपल्याला करता येईल. सो 1 रेडियनची व्याख्या कशी केली गेली. 1 radian is the angle in a plane. 1 radian is the angle in a plane subtended by, किंवा याला तुम्ही मेड बाय असं म्हणू शकता. मेड बाय कुणी केलेला अँगल आहे हा 1 रेडियन, मेड बाय आर्क लेंथ इक्वल टू रेडियस ऍट द सेंटर. आर्क लेंथ आणि रेडियस जर तुम्ही सेम घेतली तर ते सेम घेतल्यानंतर जो अँगल बनतो त्या अँगलला आपण काय म्हणतो, 1 रेडियन. पण तो प्लेन मध्ये असला पाहिजे. आणि याच्या मग बाकीच्या व्हॅल्यू सुद्धा मी तुम्हाला सांगितल्यात पहा. जर एक पूर्ण सर्कल असेल तर पूर्ण सर्कल जर आपण या ठिकाणी घेतलं तर एसची व्हॅल्यू मित्रांनो 2πr येईल. तर मग आपण असं सांगू शकतो की सर हे पूर्ण सर्कल आहे, या पूर्ण सर्कलने 2πr एवढी लेंथ कव्हर केली आहे, बरोबर. त्यामुळे थीटाची व्हॅल्यू आपल्याला काढता येते एस डिवायडेड बाय आर. म्हणजेच मग हे 2πr इथे ठेवू शकता. म्हणजे पूर्ण सर्कल व्हॅल्यू किती कव्हर करतं सेंटर सोबत, 2π एवढा अँगल कव्हर करतं, एवढी व्हॅल्यू ते कव्हर करतं. सो प्लेन अँगल. हाफ सर्कल जर कन्सिडर केला, अर्ध सर्कल, ठीक है. हाफ सर्कल साठी कसं सांगता येईल. हाफ सर्कल अगर हम लोग कंसिडर करेंगे, आधा सर्कल कंसिडर करेंगे, तो देखो हमारे पास ऐसा होगा आधा सर्कल, अर्ध सर्कल एस इक्वल टू πr. यावरून थीटाची व्हॅल्यू काढता येईल एस डिवायडेड बाय आर. कॅल्क्युलेशन थोडं करून दाखवतो. म्हणजे πr डिवायडेड बाय आर कॅन्सल, पाय रेडियन है ना. आणि आपण डिग्रीमध्ये पाहिले पहा, एक सर्कल किती करतं 360 डिग्रीज, म्हणजेच 2π रेडियन. अर्ध सर्कल किती कव्हर करतं 180 डिग्रीज, म्हणजेच पाय रेडियन. म्हणून मग एक रॅडियनची व्हॅल्यू काढण्यात आली मित्रांनो. मग एक रॅडियनची व्हॅल्यू 180 डिवायडेड बाय पाय, पायने डिवाइड करू आणि ही अप्रॉक्सिमेटली येते 57.3 डिग्रीज. अँड धिस इज द व्हॅल्यू ऑफ 1 रॅडियन. क्लिअर. चला आपण आता स्टीरॅडियन कडे वळूया. आता स्टीरॅडियन है ना. मग स्टीरॅडियन हा आपल्याला माहिती आहे हा अँगल केलेला आहे, पण हा आर्कनी केलेला अँगल आहे की एका एरियानी केलेला अँगल आहे. तर एक एरिया ज्यावेळेस एका पॉइंट वरती कॉन्सन्ट्रेट होतो, एखादा बल्ब असेल है ना, जर तुम्ही बल्ब लावला, हे पहा छोटासा बल्ब, एलईडी बल्ब जर तुम्ही लावला है ना, तर हा बल्ब काय या प्लेन मध्येच प्रकाश पाठवणार आहे का, फक्त इथेच असा प्रकाश दिसेल का त्याचा. एखादा जर बल्ब तुम्ही लावला इथं ठाककन, तर त्याचा प्रकाश असा सगळीकडे पसरेल, म्हणजे बोर्डाच्या बाहेर येईल, बोर्डाच्या मध्ये जाईल, वर जाईल, खाली येईल. फॉर एक्झाम्पल आवाज. आवाज हा का फक्त माझ्या समोरच्या बसलेल्या माणसाला ऐकू येतो का आणि आजूबाजूच्या बसलेल्या माणसाला ऐकू येत नाही असं आहे का. मी ज्यावेळेस बोलेन त्यावेळेस माझा आवाज पुढे मागे वर खाली लेफ्ट राईट सगळीकडे ऐकू येईल. म्हणजे आवाज झालं, लाईट झालं, ह्या 3 डायमेन्शन मध्ये जाणाऱ्या क्वांटिटी आहेत, वाहणाऱ्या क्वांटिटी आहेत. म्हणून आपल्याला हा अँगल 3 डायमेन्शन मध्ये डिफाईन करावा लागला. त्यामुळे आपल्याला असं सांगता येईल की एक जर छोटा बल्ब लावला तर एक बल्ब ज्यावेळेस ऑन करतो तर त्यावेळेस त्या बल्ब पासून सगळे रेज असे सगळ्या डायमेन्शन मध्ये एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस असं सगळ्या डायरेक्शन मध्ये प्रोपोगेट होतील, सगळ्या डायरेक्शन मध्ये पसरतील आणि त्यामुळे एक असा स्पियर तयार होईल है ना, असं स्पेरिकल अँगल तयार होतो त्या ठिकाणी. म्हणून सॉलिड अँगल डिफाईन केला गेला. लाईटची, साऊंडची, एअरची एका प्रॉपर डायरेक्शन मध्ये स्टडी करण्यासाठी. त्यामुळे लाईट किती प्रमाणात जातो जर आपल्याला असं काढायचं असेल, एखादी बॅटरी तुम्ही चालू केली तर बॅटरी चालू केल्यावर बॅटरी काय एका लाईन मध्ये प्रकाश पाठवते का. लेझर लाईट बद्दल बोलत नाही, लेझर लाईटचं आपलं सेपरेट लेक्चर असेल. पण आपली साधी बॅटरी जर आपण ऑन केली तर तिचा प्रकाश असा सगळीकडे पसरतो ना, असं समोर एक सर्कल तयार करतं. असं बॅटरी जर आपण भिंतीवरती मारली तर एक सर्कल तयार होतं.
मग त्या सर्कलनी बॅटरी सोबत केलेला अँगल है ना. आपण ज्यावेळेस एखादी बॅटरी आपण हे ड्रॉ केली तर ड्रॉही करून दाखवतो बघा. या ठिकाणी असं बॅटरी आहे आपल्याकडे. नॉर्मली बॅटरी 99% असेच असतात. तर याच्यापासून आपण ज्यावेळेस भिंतीवरती लाईट मारू तर तो सर्कल या पॉइंटच्या ठिकाणी अँगल करतो मित्रांनो. आणि या ठिकाणी होणाऱ्या अँगलला आपण सॉलिड अँगल असं म्हणतो. मग आता आपलं टार्गेट काय आहे तर आपल्याला 1 स्टीरॅडियनची डेफिनेशन करायची. कशाची डेफिनेशन करायची आहे? 1 स्टीरॅडियन. आता 1 स्टेरियडियन भरपूरशा वेगवेगळ्या पद्धतीने डिफाईन केला जाऊ शकतो, पण आपण एका स्टँडर्ड पद्धतीने डिफाईन करणार आहेत आणि यासाठी मी फक्त स्फेरिकल एरियाज घेणार आहे. सो 1 स्टीरॅडियन घेण्यासाठी आपण या ठिकाणी व्हॅल्यू कशी कन्सिडर करणार आहेत? ds हा स्फेरिकल सरफेसवरचा एरिया, हा पूर्ण एरिया म्हणजे हा पूर्ण एरिया जो एरिया आपण या ठिकाणी दाखवला हा पूर्ण एरिया 1 मीटर स्क्वेअर पाहिजे आणि रेडियस आपण 1 मीटर असं कन्सिडर करणार आहे. बरोबर. तर या दोघांच्या व्हॅल्यू आपण ठेवल्या इथं तर ओमेगाची व्हॅल्यू येईल 1 मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मीटर स्क्वेअर. रेडियसचा स्क्वेअर आहे ना, सगळं कॅन्सल होऊन 1 स्टीरॅडियन अशी व्हॅल्यू येईल. मग त्याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो तर लक्ष द्या. 1 स्टीरॅडियन इज द अँगल. 1 स्टीरॅडियन इज द अँगल मेड ॲट द सेंटर ऑफ अ स्पियर. 1 स्टीरॅडियन is the angle made at the center of a sphere by a unit area on its surface. By a unit area on its surface is called 1 स्टीरॅडियन. Clear? अभी 1 स्टीरॅडियन जो है वो इमेजिन करने के लिए थोड़ा सा डिफिकल्ट है, तो डोंट वरी, हम लोग उसका बेसिक एप्लीकेशन देखेंगे. सर अगर हम लोग पूरा फुल स्पीयर कंसिडर करेंगे, क्या कंसिडर करेंगे? फुल स्पीयर. पूरा एक स्पीयर अगर हम लोगों ने कंसिडर किया तो पूरा स्पीयर अगर कंसिडर किया तो पूरे स्पीयर का एरिया कितना होता है बेटा? ds इक्वल टू 4πr². तो इसने किया हुआ एंगल हम लोग कैलकुलेट कर सकते हैं क्या? हाँ, ओमेगा हम लोग कैलकुलेट कर सकते हैं. तो कितना? ds डिवाइडेड बाय r². तो r² से डिवाइड करो, 4πr² डिवाइडेड बाय r², है ना. 4πr² डिवाइडेड बाय r². तो वो r² कैंसिल होगा और हमारे पास स्फीयर ने किया हुआ एंगल आएगा 4π स्टीरैडियन. समझा? तो इस तरह से हम लोग फुल स्पीयर ने किया हुआ एंगल कैलकुलेट कर सकते. अगर हाफ स्पीयर ने किया हुआ एंगल कैलकुलेट करना है तो हाफ स्पीयर अगर हम लोगों ने लिया तो हेमिस्फीयर या हाफ स्पीयर हमारे पास ऐसा दिखेगा कुछ. तो हमारे पास वो ds की वैल्यू होगी सर 2πr², पूरा मतलब 4πr² है ना. तो आधा स्पीयर मतलब 2πr². तो ओमेगा की वैल्यू हम लोग कैलकुलेट कर सकते हैं ds डिवाइडेड बाय r². इसका मतलब है 2πr² डिवाइडेड बाय r². r² कैंसल, 2π स्टीरैडियन, है ना. तो ये सिचुएशन प्रेजेंट है. तो हाफ स्पीयर इतना एंगल कवर अप करता है. एक बच्चे ने मुझे एक क्वेश्चन पूछा था कि सर स्टीरैडियन का डिग्रीज में क्या होगा? तो स्टीरैडियन का डिग्रीज में नहीं निकाल सकते. रेडियन का तुम लोग डिग्रीज में निकाल सकते क्योंकि डिग्री ये भी प्लेन एंगल है एंड रेडियन ये भी एक प्लेन एंगल है. तो इसको अगर तुम्हें दूसरा यूनिट चाहिए, जैसे रेडियन का डिग्रीज में यूनिट है वैसे इसका भी यूनिट है, और इसका दूसरा यूनिट अदर यूनिट जो है वो डिग्री नहीं है, वो है स्क्वायर डिग्री. ये स्क्वायर डिग्री है. तो तुम्हें अगर ये वैल्यू चाहिए सर 1 स्टीरैडियन, तो उसको डिग्रीज में कैसा होता? तो उसका डिग्री नहीं होता, उसका स्क्वायर डिग्री होता है. और स्क्वायर डिग्री के लिए तुम्हारे पास वैल्यू ऐसी आ जाएगी 180 पाई का स्क्वायर. क्लियर? सो 1 स्टीरैडियन इज नॉट इन डिग्रीज, इट इज मेंशन इन स्क्वायर डिग्रीज. तो कितना स्क्वायर डिग्रीज है? 180 बाय पाई का होल स्क्वायर. क्योंकि ये एरिया है ना, यहां पे कैसा है? ये एक आर्क लेंथ है.
लेंथ है, उधर एरिया है, इसलिए उसका स्क्वायर होना चाहिए। तो ये वैल्यूज भी हम लोग कैलकुलेट कर सकते हैं स्क्वायर डिग्रीज के केस। तो स्क्वायर डिग्रीज के केस में ये वैल्यू आती है 3282.8 स्क्वायर डिग्रीज। तो जैसा रेडियन का डिग्री यूनिट है वैसे स्टीरेडियन का स्क्वायर डिग्री यूनिट है। एंड 1 स्टीरेडियन मतलब क्या? यूनिट एरिया ने हम लोगों को यूनिट एरिया लेना चाहिए सामने वाला। तो जो सर्कल लेने वाला हूं ना मैं सामने, यहां पे जो सर्कल था, ये सर्कल कितना लेना चाहिए उसका एरिया? 1 मीटर स्क्वायर। और ये 1 मीटर स्क्वायर का बराबर इस स्फीयर के सेंटर के साथ, जिसकी रेडियस भी 1 है, मतलब ये रेडियस भी 1 होनी चाहिए, और उस 1 रेडियस के सेंटर पे ये यूनिट एरिया जितना एंगल कवर करेगा उसको हम लोग बोलते हैं 1 स्टीरेडियन। इस कॉन्सेप्ट का हम लोग यूज करने वाले, और इस कॉन्सेप्ट का यूज करके हम लोग 1 कैंडेला की डेफिनेशन इतनी जबरदस्त करने वाले कि तुम देखते रह जाओगे। 1 कैंडेला की डेफिनेशन होने के बाद ये जो बेसिक डेफिनेशन ऑफ फिजिक्स है और ये जो इतना थियोरेटिकल लेक्चर्स है ये पूरे के पूरे खत्म हो जाएंगे, और फिर हम लोग स्टडी करने वाले ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड। ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड कवर अप करने के बाद हम लोग नेक्स्ट चैप्टर की तरफ जाने वाले। 11 तारीख को तुम्हारी एग्जाम होने वाली है, तो उस 11 तारीख के एग्जाम को अच्छे से प्रिपरेशन करना। डायमेंशंस के एप्लीकेशंस सब लोग अच्छे से प्रैक्टिस करके आना, एंड बेस्ट ऑफ लक फॉर द एग्जाम। थैंक यू एवरीवन। वेलकम टू अमेझिंग फिजिक्स विद्यार्थी मित्रांनो. आपण आत्ताच काही वेळापूर्वी सप्लिमेंटरी फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिट्सच्या डेफिनेशन्स पाहिल्या. 1 रॅडियन 1 स्टेरॅडियन काय असतं ते आपण पाहिलं. आता आपल्याला शेवटच्या फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिट्सची डेफिनेशन करायची आहे. शेवटची फंडामेंटल क्वांटिटी आहे ल्युमिनस इंटेन्सिटी, आणि तिचं युनिट आपल्या सर्वांना माहिती आहे कॅन्डेला. तर आता आपण 1 कॅन्डेला याची डेफिनेशन करणार आहोत. आता 1 कॅन्डेलाची डेफिनेशन जी आहे ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे आणि हिला लाईटची अंडरस्टँडिंग लागते. मी इथून पुढे प्रॉमिस करतो की नंतर कुठल्याच क्वांटिटीच्या युनिटची डेफिनेशन या चॅप्टरमध्ये परत करणार नाही, कारण आता भरपूरशा नवीन नवीन डेफिनेशन्स आपण शिकल्या, आणि त्या सगळ्या डेफिनेशन करत असताना आपल्याला परत त्या डेफिनेशन्सचं बेसिक पाहावं लागतं. परंतु आपण प्रत्येक क्वांटिटीची डेफिनेशन ही पूर्णपणे डिटेलमध्ये शिकली. तर आता आपण ल्युमिनस इंटेन्सिटी हिची डेफिनेशन पाहणार आहोत. तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल पहा की ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट कॅन्डेला आहे. तर स्क्रीनवरती लिहिलंय पहा, कॅन्डेला इज द युनिट ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी in international system of units defined as the luminous intensity in a given direction of a source of light that emits monochromatic radiation. आता आपल्याला इथे पहिल्यांदा मोनोक्रोमॅटिक रेडिएशन म्हणजे काय ते पाहावं लागेल. हे मी तुम्हाला समजावून सांगणारच आहे. यानंतर ऑफ फ्रिक्वेन्सी, इथे फ्रिक्वेन्सी आणि हा इथे 10 पॉवर 12 आहे पहा, 10 to the power 12 हर्ट्ज, आणि इथे एक नंबर दिलाय पहा ऑफ 1 डिवायडेड बाय 683 वॅट्स पर स्टिरॅडियन. आता स्टिरॅडियन आलंय म्हणजे या ठिकाणी आपल्याला सॉलिड अँगल याचा कॉन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर माहीत पाहिजे होता, आणि आपण तो अगोदरच माहीत करून घेतलाय. त्यामुळे ही डेफिनेशन समजायला थोडीशी सोपी जाईल. सगळ्यात अगोदर पाहूया बेसिक ऑफ लाईट म्हणजे काय, आणि लाईटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे कलर्स असतात आणि या डेफिनेशनसाठी तिचा वापर कसा होतो. आत्ता स्क्रीनवरती जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, फार मोठा वर्ड झाला नाही का, हे दिसत असेल. पण लाईटला फिजिक्समध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हणतात. त्यामुळे लाईट म्हणजेच इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्ह आहे. मग सर तुम्ही हे एवढं सगळं काय दाखवलंय, याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हणलं गेलंय मित्रांनो.
यामध्ये लाईटच्या फ्रिक्वेन्सीनुसार हे पहा, इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सीनुसार लाईटची अरेंजमेंट केली गेली आहे. यामध्ये आपल्याला दिसत असणारा हा व्हिजिबल स्पेक्ट्रम आपल्याला दिसत आहे. पहा इथं सांगितलंय, पहा हा व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे मित्रांनो. हा व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे म्हणजे याचा अर्थ काय की ही लाईट आपल्याला दिसते. म्हणजे काय सर, एवढा जो सगळा स्पेक्ट्रम आपल्याला दाखवला आहे, या एवढ्या सगळ्या स्पेक्ट्रमपैकी आपण हा एवढाच स्पेक्ट्रम पाहू शकतो. हा एवढा स्पेक्ट्रम आपण पाहू शकतो. आपल्याला माहीत असतील की याच्यामध्ये कलर्स आहेत, तर हे कलर्स इथे दाखवलेत पहा. VIBGYO आणि R. हा विब्ग्युअर स्पेक्ट्रमच आपण पाहू शकतो लाईटमधला. आता बेसिकली प्रत्येक लाईटला स्वतःची वेवलेंथ असते आणि स्वतःची फ्रिक्वेन्सी असते. मग आता हे फ्रिक्वेन्सीनुसार आपण अरेंजमेंट केलेली आहे. तर ॲप्रॉक्सिमेटली आपल्याला माहिती आहे की व्हायलेटची फ्रिक्वेन्सी 4000 आहे अँगस्ट्रॉम मिनिटमध्ये. इथं नॅनोमीटर्समध्ये दाखवल्या मित्रांनो. मी इथं अँगस्ट्रॉम मिनिटमध्ये लिहिणार आहे 4000 अँगस्ट्रॉम मिनिट, आणि या ठिकाणी आपण लिहिणार आहे ॲप्रॉक्सिमेटली इथं 7000 अँगस्ट्रॉम मिनिटपर्यंत. म्हणजे आपले डोळे फक्त एवढाच स्पेक्ट्रम पाहू शकतात. याच्या पुढची लाईट आपण पाहू शकत नाही. तुम्ही जर स्पेक्ट्रममध्ये पाहिलं तर इथं पहा हे इन्फ्रारेड असं लिहिलेलं आहे. या ठिकाणी बघितला तर एक्सरेज लिहिलेलं आहे. हे आपण नाही पाहू शकत. आपण फक्त एवढाच स्पेक्ट्रम पाहू शकतो. मग आता हे झालं सर. तरी यामध्ये सुद्धा आपले डोळे जे आहेत ना, सर्व कलर्सला त्याच सेन्सिटिव्हिटीनं पाहत नाहीत. आपले डोळे सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह असतात मित्रांनो ग्रीन कलरसाठी. म्हणजे जर आपल्या डोळ्यांची सेन्सिटिव्हिटी, आपल्या डोळ्यांना कलर पाहायची आवड आहे आणि आपल्या डोळ्यांना चांगल्या पद्धतीने जर कुठला कलर डिटेक्ट करायचा असेल, ज्याच्यासाठी आपल्या डोळ्याची सगळ्यात चांगली सेन्सिटिव्हिटी आहे, असा कलर जर आपल्याला डिटेक्ट करायचा आहे तर तो आहे मित्रांनो ग्रीन. आणि सेन्सिटिव्हिटी इकडे सुद्धा कमी आहे हे पहा, आणि अशी इथे जास्त येते आणि इथे अशी कमी होत जाते. म्हणजे या रिजनमध्ये आपल्याला सेन्सिटिव्हिटी सगळ्यात जास्त मिळते. या रिजनमध्ये आपले डोळे या कलर्सला पटकन पकडतात. आणि जर तुम्हाला सांगायचं असेल की एकच वेवलेंथ अशी कुठली आहे की ज्याला आपले डोळे 100% पकडू शकतात, ज्याला आपले डोळे सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह आहेत, ती म्हणजे इथं असलेली वेवलेंथ मित्रांनो, ती आहे 5550 अँगस्ट्रॉम मिनिट, किंवा याला ॲप्रॉक्सिमेटली आपण 555 नॅनोमीटर असं सुद्धा म्हणू शकतो. ही व्हॅल्यू मी ॲप्रॉक्सिमेट घेतली आहे. आणि जर याची एनर्जी काढली, आता बेसिकली फिजिक्समध्ये लाईटच्या प्रत्येक वेवलेंथची आपण एनर्जी काढू शकतो, आणि ही एनर्जी जर आपण काढली तर ही एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. त्याचबरोबर आपल्याला याची फ्रिक्वेन्सीसुद्धा कॅल्क्युलेट करता येते, म्हणजे या वेवलेंथच्या लाईटची फ्रिक्वेन्सी. आणि जर तुम्ही या वेवलेंथच्या लाईटची फ्रिक्वेन्सी जर कॅल्क्युलेट केलात तर ती आहे C/λ. हा फॉर्म्युला आपल्याला 12वीत आहे, आणि यावरून ती फ्रिक्वेन्सी तुम्हाला मिळते मित्रांनो 540 × 10⁻12 हर्ट्स. आत्ता लक्षात आलं? हे 540 × 10⁻12 डेफिनेशनमध्ये कसं काय आलं? तुम्हाला मी परत डेफिनेशन स्क्रीनवरती दाखवतो. 540 × 10⁻12 हर्ट्स. ही फ्रिक्वेन्सी का घेतली? कारण या फ्रिक्वेन्सीला आपले डोळे सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह आहेत. त्यामुळे आपण ही पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी सिलेक्ट केली आहे. आणि या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीची जर तुम्ही वेवलेंथ पाहिली तर ती वेवलेंथ आहे ॲप्रॉक्सिमेटली मित्रांनो 555 नॅनोमीटर, आणि याची ती करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी आहे. हे झालं पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट 555. आता याच्यामध्ये अजून एक शब्द आला आहे पहा, आणि तो शब्द आहे मोनोक्रोमॅटिक. आता लाईट जर आपण कन्सिडर केली लाईट, तर प्रत्येक वेगवेगळ्या कलरला वेगवेगळी वेवलेंथ आहे. म्हणजे जर तुम्हाला फक्त एका कलरची लाईट, आता बेसिकली क्रोमॅटिक या शब्दाचा अर्थ काय होतो? क्रोमॅटिक असा जर शब्द तुम्ही वापरला तर क्रोमॅटिक या शब्दाचा अर्थ होतो कलर.
आता जर मी म्हणलं व्हाईट लाईट है ना, जर आपण कन्सिडर केलं व्हाईट लाईट, मग सर तुम्ही म्हणाल व्हाईट लाईटमध्ये मग एक कलर कुठला आहे? बरोबर आहे, व्हाईट लाईटमध्ये 7 वेगवेगळे कलर्स आहेत. त्यामुळे व्हाईट लाईटला आपण पॉलीक्रोमॅटिक असं म्हणतो. सो व्हाईट लाईट कोणतं आहे? पॉलीक्रोमॅटिक. मग पॉली म्हणजे अनेक, क्रोमॅटिक म्हणजे कलर्स. पॉलीक्रोमॅटिक म्हणजे भरपूरशे कलर्स असलेली. मग आता मला सांगा मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय? तर मोनो या शब्दाचा अर्थ वन असा होतो. म्हणजे मोनोक्रोमॅटिक जर आपण पाहिलं, व्हॉट इज मोनोक्रोमॅटिक? कंटेनिंग सिंगल कलर, एक कलर असलेलं. आणि एक कलर आहे त्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये एकच वेवलेंथ आहे. सो वन वेवलेंथ. सो आपण अशा प्रकारची वेवलेंथ निवडली आहे की ज्यामध्ये आपल्याला फक्त ग्रीन कलर दिसेल आणि हा कलर एकच असल्यामुळे तिला म्हणले आपण मोनोक्रोमॅटिक. आणि अशा लाईटचाच वापर आपण ल्युमिनस इंटेन्सिटी डिफाईन करण्यासाठी केलेला आहे. आता बेसिकली आपले डोळे हे सगळ्यात मोठी देण आहे मित्रांनो, देवाने आपल्याला दिलेली. तर डोळ्याचं हे स्ट्रक्चर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल पहा. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याकडे हा कॉर्निया आहे, त्यानंतर इथे आहे मित्रांनो आयरिस, आणि या ठिकाणी इथे जर पाहिलं तर हे आहे प्युपिल. यानंतर जर थोडंसं तुम्ही मध्ये गेलात या ठिकाणी, तर या ठिकाणी आपल्याकडे लेन्स आहे आणि लाईट ही अशी ट्रॅव्हल करते मित्रांनो. या ठिकाणी नर्व्स दाखवलेल्या डोळ्यांच्या, आणि हा इथे आहे रॅटिना. मग बेसिकली रॅटिनामध्ये ना 2 प्रकारच्या सेल्स असतात. एक असतात रॉड्स, अशा रॉड्स पद्धतीने दिसणाऱ्या, जी की प्रकाशाची तीव्रता सांगतात. म्हणजे अचानक जर डोळ्याच्या समोर जर आपण एखादी मोठी लाईट मारली तर आपल्या डोळे पटकन बंद होतात पहा. असं का बरं होतं? कारण आपले रॉड्स हे ब्रेनला सिग्नल पाठवतात की आलेली लाईट ही संपूर्णपणे तीव्र आहे आणि ती आपल्याला सहन होणार नाही. मग प्रकाशाची तीव्रता कुणी आयडेंटिफाय केली? रॉड्सनी. इंटेन्सिटी, हिला तुम्ही तीव्रता असं सुद्धा म्हणू शकता. ही झाली एक पहिली गोष्ट. अशा प्रकारच्या सेल आपल्या रॅटिनामध्ये प्रेझेंट असतात. अजून एक प्रकारच्या सेल्स असतात मित्रांनो, आणि त्या असतात कोन्स. अशा प्रकारच्या कोनसारख्या दिसणाऱ्या, म्हणून कोन्स. अँड कोन्स स्टार्ट्स विथ सी अँड सी स्टँड्स फॉर कलर्स. सो कोन्स या सेल्स बेसिकली कलर्स आयडेंटिफाय करण्यासाठी वापरल्या जातात. त्यामुळे आपले डोळे या कोन्समुळे कलर आयडेंटिफाय करू शकतात. म्हणून आता कळालं तुम्हाला, ग्रीन कलरला कोण जास्त सेन्सिटिव्ह असेल? डोळे तर जास्त सेन्सिटिव्ह आहेतच, पण डोळ्याच्या मागे जो रॅटिना आहे त्या रॅटिनामधले कोणते सेल्स कलर्ससाठी जास्त सेन्सिटिव्ह आहेत? ते म्हणजे कोन्स. आणि कोन्स हे ग्रीन लाईटसाठी जास्त सेन्सिटिव्ह आहेत. म्हणून आपण ग्रीन लाईटचं सिलेक्शन केलं मित्रांनो, या ल्युमिनस इंटेन्सिटीला डिफाईन करण्यासाठी. कॅन्डेला डिफाईन करण्यासाठी आता फिजिक्समध्ये मी काही तुम्हाला महत्त्वाच्या टर्म्स सांगणार आहे. आता सपोज आपण मार्केटमध्ये गेलो आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला एखादा बल्ब घ्यायचा आहे आणि आपली मोठी रूम आहे आणि आपल्याला बल्ब घ्यायचा आहे, तर आपण 2 वॅटचा बल्ब घेणार का? नाही. आता 2 वॅट हे बेसिकली काय सांगतं? जर तुम्ही एखादा बल्ब घेतला, हा तुम्ही बल्ब घेतला आहे आणि तुम्ही व्होल्टेज लावला याला 2 वॅट असं आहे. मग तुम्ही 2 वॅटचा बल्ब घेतला म्हणजे याचा अर्थ काय? वॅट म्हणजे पॉवरची युनिट आहे मित्रांनो, आणि आपल्या सर्वांना पॉवर म्हणजे काय माहिती आहे. सो व्हॉट इज पॉवर?
पॉवर इज बेसिकली एनर्जी डिवायडेड बाय टाइम. एनर्जी डिवाइड बाय टाइम म्हणजे पॉवर. सो आपण पॉवरला असं लिहू शकतो, इट इज जूल पर सेकंड. सो आपल्याला हे कळतं की 2 वॅटचा बल्ब आहे, म्हणजे जर तो बल्ब लावला तर तो सगळीकडे प्रकाश देईल मित्रांनो. लेफ्ट, राईट, अप, डाऊन सगळ्या डायरेक्शनमध्ये प्रकाश देईल. पण त्याच्यापासून मिळणारा प्रकाश हा 2 जूल पर सेकंद असेल. म्हणजे एका सेकंदाला तो किती लाईट बाहेर फेकेल, किती एनर्जीची लाईट तो बाहेर फेकेल, तर प्रत्येक एका सेकंदाला तो 2 जूलची लाईट बाहेर फेकेल. जर समजा असंच तुम्ही 20 वॅटचा बल्ब घेतला, तर 20 वॅटचा बल्ब घेतल्यानंतर तुम्ही काय पाहू शकता की सर, जर मी 20 वॅटचा बल्ब घेतला आणि त्या बल्बला जर मी व्होल्टेजच्या अक्रॉस जॉईन केलं, तर त्याच्यापासून सर्व डायरेक्शनमध्ये लाईट बाहेर येईल. लेफ्ट, राईट, अप, डाऊन सगळ्या डायरेक्शनमध्ये लाईट बाहेर येईल. पण ती लाईट 3 डायमेन्शनमध्ये असेल. म्हणजे कसं, जर बल्ब मी असा इथे लावला तर सगळीकडे लाईट बाहेर येईल. म्हणजे वरच्या डायरेक्शनमध्ये, खाली, लेफ्ट, राईट, अप, डाऊन सगळीकडे असं एका स्पेरिकल शेपमध्ये लाईट बाहेर येईल मित्रांनो. तर सगळ्या डायरेक्शनमध्ये म्हणजे बल्ब लावल्याबरोबर पूर्ण रूममध्ये प्रकाश पडेल, एका स्फिअर इमिट झाल्या पद्धतीनं. आणि ती येणारी एनर्जी किती असेल, तर ती येणारी एनर्जी असेल 20 वॅटचा बल्ब घेतला आपण 20 वॅट, त्यामुळे 20 जूल्स पर सेकंड. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक एका सेकंदाला 20 जूल्स एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला बाहेर मिळेल. याच गोष्टीला जी तुम्ही विकत घेतली आणि हे 20 वॅट त्याच्यावरती मेन्शन असतं, ती कशा पद्धतीने कोणत्या डायरेक्शनमध्ये लाईट बाहेर देईल ते सांगत नाही. फ्रंटच डायरेक्शनमध्ये देईल का, बॅकच डायरेक्शनमध्ये देईल का, यामध्ये कुठल्याही प्रकारची डायरेक्शन मेन्शन केली नाही. पण नक्की हे सांगू शकतो, जर 20 वॅटचा बल्ब असेल तर याच्यापासून मिळणारी लाईट प्रत्येक सेकंदाला 20 जूल इतकी असेल. आणि यालाच म्हणतात ल्युमिनॉसिटी. त्या बल्बची ल्युमिनॉसिटी म्हणजे काय, बेसिकली पॉवर आहे. पण पॉवर ही कशाच्या स्वरूपात आहे, लाईटच्या स्वरूपात आहे. म्हणजे दिलेला बल्ब आपल्याला किती अमाऊंट ऑफ लाईट बाहेर फेकतो प्रत्येक सेकंदाला, याला म्हणतो ल्युमिनॉसिटी ऑफ दॅट बल्ब. क्लिअर. सो ल्युमिनॉसिटीची व्याख्या आपल्याला कशी करता येईल, इज एनर्जी ऑफ लाईट, फक्त लाईटची एनर्जी घ्यायची पर युनिट टाइम. सो डिवायडेड बाय टाइम. सो व्हाट इज ल्युमिनॉसिटी? ल्युमिनॉसिटी इज एनर्जी पर टाइम. सो बेसिकली वैटेज ऑफ द बल्ब. तो हम लोगों ने ल्यूमिनोसिटी क्या है ये देखा. तो ल्यूमिनोसिटी बेसिकली पावर है, एनर्जी पर यूनिट टाइम इन द फॉर्म ऑफ लाइट. अब जो हम लोग नेक्स्ट क्वांटिटी देखने वाले हैं वो है ल्यूमिनस फ्लक्स. यू कैन राइट इट डाउन. ल्यूमिनस फ्लक्स. इस क्वांटिटी के बारे में हम लोग चर्चा करने वाले हैं. देखो, कोई भी बल्ब तुम लोगों ने अगर लगाया है, तो ये सपोज मैंने बल्ब लगा दिया है यहां पे, तो ये बल्ब से बहुत सारी रेज ऑफ लाइट निकलेंगी. कुछ रेज ऑफ लाइट ऐसी जाएंगी, कुछ ऐसी जाएंगी, कुछ इधर जाएंगी, कुछ ऐसी जाएंगी, है ना. और रेज ऑफ लाइट सभी दिशा में जाती रहेंगी. अब मान लो कि अगर मैंने एरिया यहां पे कन्सिडर किया, मी माझा हात या बल्बच्या एकदम जवळ ठेवला, एकदम जवळ, असं जवळ. आता बल्बच्या जवळ ठेवल्यावर या बल्बमधून ही एक रे ऑफ लाईट चालले, ही एक रे ऑफ लाईट चालले, ही एक रे ऑफ लाईट चालले आणि ही रे ऑफ लाईट चालले. म्हणजे किती रे ऑफ लाईट चाललेत? 4. आता जस्ट इमॅजिन करा की हाच हात किंवा हाच एरिया मी या बल्ब पासून लांब घेतलाय, दूर घेतलाय. म्हणजे इथून
मी या एरियाला असं लांब 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 घेत चाललो आहे इथं. म्हणजे या ठिकाणी ही नवीन पोझिशन ऑफ एरिया आहे असं कन्सिडर करा. मग आता मला सांगा की या पर्टिक्युलर एरियामधून किती रेज ऑफ लाईट जातील. ही रे ऑफ लाईट अशीच जाईल, ही खाली जाईल आणि या ठिकाणी ही रे ऑफ लाईट अशी जाईल. म्हणजे आपण जसजसं सोर्सपासून दूर जातो त्या पद्धतीमध्ये माझ्या हातामध्ये किंवा आपण कन्सिडर केलेल्या एरियामध्ये जाणाऱ्या रेज ऑफ लाईट वाढत चालल्यात का कमी व्हायल्यात? तर कमी व्हायल्यात. म्हणजे याचा अर्थ काय की लाईट सोर्सपासून दूर गेल्यानंतर प्रकाशाची तीव्रता त्या एरियावर कमी होते. हात माझा जर लाईटच्या जवळ असेल तर तो जास्त चमकतो, पण लाईटपासून जर दूर नेला तर तो कमी चमकतो. आणि तो कमी चमकतो यामुळे त्याच्यावरती पडणाऱ्या रेज ऑफ लाईटची संख्या कमी आहे. इथेच आपली क्वांटिटी आहे मित्रांनो, ल्युमिनस फ्लक्स. सो ल्युमिनस फ्लक्स म्हणजे काय? अशा एनर्जीची, अशा रे ऑफ लाईटची एरियावरती ज्या रे ऑफ लाईट पडत आहेत त्यांची संख्या. म्हणून आपण ल्युमिनस फ्लक्सला देत असताना कसं लिहितो माहिती का? ल्युमिनस फ्लक्स इक्वल टू ल्युमिनस फ्लक्स फाय असा फॉर्म्युला आहे. याला आपण काय घेतो तर बल्बमधून प्रत्येक सेकंदाला निघालेली एनर्जी काय आहे? ल्युमिनॉसिटी आहे. काय? ल्युमिनॉसिटी. बल्बमधून बाहेर येणारी एनर्जी याला म्हणतो आपण ल्युमिनॉसिटी. आणि ती एका पर्टिक्युलर एरियामधून जात आहे त्यामुळे ल्युमिनॉसिटी पर युनिट एरिया इज कॉल्ड ल्युमिनस फ्लक्स. सो या एरियामधून जर एवढी रे ऑफ लाईट जात असेल तर युनिट एरियामधून किती जाईल? किंवा ल्युमिनॉसिटीला एरियाने जर डिवाइड केलं तर आपण त्याला म्हणतो ल्युमिनस फ्लक्स. आता बेसिकली ना ल्युमिनस फ्लक्स असं म्हणत नाहीत, फिजिक्समध्ये याला डायरेक्टली म्हणतात इंटेन्सिटी ऑफ लाईट. म्हणजे जी एनर्जी लाईटच्या स्वरूपात आहे ना त्या पर्टिक्युलर ठिकाणी, त्या एरियाच्या ठिकाणी, तर तिथल्या एरियानं त्याला डिवाइड करायचं. मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो. आपण एक छोटासा बल्ब घेतला आहे ना आणि हा बल्ब लावला ठपाक. बल्ब लावल्याबरोबर हा बल्ब इथून प्रकाश सगळीकडे पाठवेल. असा एक स्पियर तयार होईल त्या बल्बच्या अवतीभोवती है ना. चालू केला, बल्बच्या अवतीभोवती सगळीकडे स्पियर तयार होईल. म्हणजे बल्बची एनर्जी पूर्ण स्पियरने व्याप्त केलेली आहे. म्हणजे बल्ब चालू केला तर पूर्ण सगळीकडे लाईटची एनर्जी प्रेझेंट आहे. बल्ब कसा सर्क्युलर असतो ना, छोटा जर आपण बल्ब कन्सिडर केला किंवा टंगस्टन फिलामेंटचा बल्ब असेल तर तो कन्सिडर केला तर तो काय करतो? लक्ष द्या. हा टंगस्टन फिलामेंटचा बल्ब, याच्यामधून निघणारी लाईटची एनर्जी हा सगळ्या स्पियरला भरवून टाकते. मग या स्पियरची रेडियस तुम्ही कन्सिडर करा आर. या ठिकाणी तुम्हाला फ्लक्स काढता येईल का? हो. तर फ्लक्सची व्हॅल्यू काय येईल? फाय इक्वल टू ल्युमिनॉसिटी माना एल, या बल्बने दिलेला प्रकाश माना एल. आता बल्बने दिलेला प्रकाश हा पूर्ण एरिया कव्हर करतोय ना, त्यामुळे याला म्हणतोय एरिया ऑफ स्पियर. नाउ व्हॉट इज एरिया ऑफ स्पियर? 4 पाय आर स्क्वेअर. ल्युमिनस फ्लक्स जेवढ्या सिंपल भाषेमध्ये सांगता येते मित्रांनो तेवढ्या सिंपल भाषेमध्ये सांगतोय. आता बेसिकली होतं काय की याच्यावरून आपल्याकडे ल्युमिनस इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करावी लागते. आता हे थोडंसं अवघड जात असेल मे बी, पण इमॅजिन करायला सोपं आहे. मी जास्त डिटेलमध्ये हे सांगत नाही आहे, पण आपल्याला जेवढं कामाचं आहे मी तेवढं तुम्हाला समजावून सांगतो. क्लिअर? चला आगे. आता लास्ट ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटीमध्ये एवढं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर लक्ष द्या. आता इथे समजा एखादा बल्ब आपण स्क्रीनवरती जो स्पियर दिसतोय त्या स्पियरच्या सेंटरला लावला, एम पॉइंटला, या ठिकाणी लावला मित्रांनो हा बल्ब. मग आता हा बल्ब चालू केल्यानंतर या बल्बच्या लाईट्स अशा जातील इकडे, इकडच्या साईडला जातील, इकडेही जातील, असं इकडे जाईल,
खाली जाईल आणि वरही जाईल. मग हा बेसिकली पूर्ण एरिया कव्हर करतोय, तो पूर्ण स्पिअर कव्हर करतोय, कारण बल्ब हा पॉईंट सोर्स ऑफ लाईट घेतला आहे आपण. मग आता या ठिकाणी पहा, हे रेज ऑफ लाईट असे जातात इकडून, हे रेज ऑफ लाईट असे चाललेत, हे रेज ऑफ लाईट असे चाललेले आहेत, इकडेही चाललेत रेज ऑफ लाईट, है ना, दिसतं ना तुम्हाला. म्हणून त्या स्पिअरच्या कोनमधून, है ना, त्या स्पिअरमध्ये हा जो कोन दिसतो ना ब्लू कलरचा, तर त्या कोनमधून रे ऑफ लाईट अशी बाहेर येणार आहे. मग मला सांगा, ह्या बाहेर येणाऱ्या रे ऑफ लाईटने एक 3 डायमेन्शनल अँगल केलाय पहा. कुठे? त्या स्पिअरच्या सेंटर सोबत. सो बल्ब आहे, बल्ब चालू केला, चालू केल्यावरती ह्या रे ऑफ लाईट अशा चालल्यात आणि या ठिकाणी हा जो एरिया आहे, हा एरिया इथं या स्पिअरच्या सेंटर सोबत एक अँगल करतोय आणि हा अँगल आपल्याला सांगा कोणता अँगल आहे, प्लेन अँगल आहे का सॉलिड अँगल आहे. एरिया एका पॉईंटच्या ठिकाणी जर फोकस होत असेल, एरिया एका पॉईंटच्या ठिकाणी जर फोकस होत असेल, तर त्या ठिकाणी होणारा अँगल आपण कोणता अँगल म्हणतो? सॉलिड अँगल. म्हणजे या ठिकाणी सॉलिड अँगल प्रेझेंट आहे. मग हा सॉलिड अँगल होतोय मित्रांनो इथं, ठीक आहे. आणि या सॉलिड अँगलला आपण आता थोडंसं कलरने इंडिकेट करूया. सो धिस सॉलिड अँगल, या ठिकाणी मी हा येलो कलर दाखवायचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी हा सॉलिड अँगल इथे प्रेझेंट होतोय. आणि या सॉलिड अँगलला आपण म्हणूया मित्रांनो, इथल्या सॉलिड अँगलला डी ओमेगा. तर हा एवढा सॉलिड अँगल त्या ठिकाणी प्रेझेंट होतोय, त्या सेंटरला. म्हणजे एक तर बल्बमधून निघणारी एनर्जी पूर्ण स्पिअरमध्ये शेअर होते आणि पूर्ण स्पिअरच्या सेंटरसोबत तो काही ना काहीतरी अँगल करतोय, तो कोन. अरे बापरे, लक्षात आलं का नाही की, है ना. झालं मित्रांनो, लास्ट डेफिनेशन आहे, संपलं. ह्याच्या पुढे कुठल्याच फंडामेंटल क्वांटिटीची डेफिनेशन नाही. मग निवांत आहे आपलं फिजिक्स आणि आपण मस्त कॅल्क्युलेशन्स करायचे. एवढीच एक डेफिनेशन थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. लक्षात आले ना, त्या कोननी स्पिअरच्या सेंटरसोबत केलेला अँगल, सॉलिड अँगल, बरोबर. मग आता ल्युमिनस इंटेन्सिटी कशी डिफाईन केली जाते माहिती का? राईट डाऊन, ल्युमिनस इंटेन्सिटी. हा जर पर्टिक्युलर एरिया घेतलास, तर या पर्टिक्युलर एरियामधून ती ल्युमिनॉसिटी चालली, पण ती ल्युमिनॉसिटी जात असताना ल्युमिनस फ्लक्स तयार करेल त्या एरियातून जाताना. पण जर तो एरिया एका पॉईंटच्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केला, लाईट सोर्सच्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केला, तर लाईट सोर्सच्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केल्यावरती तो काय प्रोड्यूस करणार आहे? ल्युमिनस इंटेन्सिटी. मग ल्युमिनस इंटेन्सिटीची डेफिनेशन आपण काय करू शकतो? ल्युमिनस फ्लक्स पर युनिट सॉलिड अँगल. आणि यालाच म्हणतात मित्रांनो ल्युमिनस इंटेन्सिटी. क्लिअर? आता बेसिकली ना, एवढं लोकांना माहीत नव्हतं अगोदर. ल्युमिनस इंटेन्सिटी, ल्युमिनॉसिटी, ल्युमिनस फ्लक्स एवढं काही माहीत नव्हतं अगोदर ना. लाईफ फार सिम्पल होतं. अगोदर युनिट काय होतं माहिती का लाईटचं? कॅन्डल. म्हणजे एक छोटीशी कॅन्डल घ्यायची पातळ, त्या ठिकाणी तेव्हा एकाच प्रकारच्या माझ्या मते बहुतेक कॅन्डल मिळायच्या आणि त्या कॅन्डलला लावायचं. एका कॅन्डलमधून अशी लाईट बाहेर येईल सगळ्या डायरेक्शनमध्ये, है ना. सगळ्या डायरेक्शनमध्ये एका कॅन्डलमधून लाईट बाहेर येईल. 1 कॅन्डल. लाईटचं युनिटच आहे ते 1 कॅन्डल. अगोदर अशाच प्रकारचं युनिट होतं. खरंच 2 कॅन्डल लावल्या 2 कॅन्डल, 3 कॅन्डल लावल्या 3 कॅन्डल. मग एक हुशार सायंटिस्ट आला आणि त्याने कॅल्क्युलेट केलं की बाबा एक कॅन्डल जर लावली तर आपल्याला किती अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर मिळेल. आणि त्याची व्हॅल्यू होती मित्रांनो 683 वॅट. एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी त्या एका कॅन्डलमधून आपल्याला मिळायची. म्हणजे त्याचं कन्व्हर्जन या 683 या नंबरसोबत आपण रिलेट करू शकतो. म्हणून जर तुम्ही परत डेफिनेशन पाहिली ना, तर मी परत स्क्रीनवरती डेफिनेशन आणले पहा.
ल्युमिनस इंटेन्सिटी, कळालं, ल्युमिनॉसिटी, ल्युमिनस फ्लक्स, ल्युमिनस इंटेन्सिटी. ती फंडामेंटल क्वांटिटी आहे, कारण तिचे ॲप्लिकेशन्स आपल्याकडे जास्त आहेत. अ सोर्स दॅट इमिट्स, हे पहा इथं आहे मी, अ सोर्स दॅट इमिट्स मोनोक्रोमॅटिक रेडिएशन्स ऑफ फ्रिक्वेन्सी, ही फ्रिक्वेन्सी मोनोक्रोमॅटिक रेडिएशन्स ऑफ अ फ्रिक्वेन्सी 540. आता तीच फ्रिक्वेन्सी का घेतली कळालं, कारण त्याच फ्रिक्वेन्सीला आपले आईज जास्तीत जास्त सेन्सिटिव्ह आहेत. अँड विच इमिट्स, हा परत नंबर आला बघितले, 683 वॅट पर स्टेरॅडियन सॉलिड अँगल, पर सॉलिड अँगल है ना. आणि कॅन्डेलाचं युनिट पाहिलंस का तू, तर या ठिकाणी बघ कॅन्डेलाचं युनिट कसं आहे, CD. CD स्मॉल लिहिले का CD कॅपिटल, स्मॉल आहे. म्हणून कॅन्डेला हे कुठल्या सायंटिस्टचं नाव नाही आहे. बेसिकली सांगू कॅन्डेला कसं आलं, कॅन्डल अगोदर युनिट होतं त्याचं, कॅन्डेला खतम. मला वाटतंय ही क्वांटिटी 1 कॅन्डेला आणि ल्युमिनस इंटेन्सिटी मी तुम्हाला बऱ्यापैकी समजावू शकलो आहे. इथून पुढे फंडामेंटल युनिट्सच्या सर्व डेफिनेशन संपल्या. आणि एवढं डिटेलमध्ये घ्यायचं कारण काय आहे, कारण आम्ही आत्ता हे व्हिडिओ बनवले आणि आम्ही ज्यावेळेस सिलेबस कंप्लीट करू त्यावेळेस तुम्ही इथं परत येणार आहात आणि या डेफिनेशन्स परत पाहणार आहात. आणि मित्रांनो, त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला इतकं चांगलं वाटेल की सरांनी एवढं डिटेलमध्ये डेफिनेशन घेतले आणि तुम्ही माझा परत व्हिडिओ ज्यावेळेस बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी पाहायला मिळतील ज्या आपण पूर्ण 11वी आणि 12वीच्या सगळ्या सिलेबसमध्ये शिकणार आहे. आता फंडामेंटल युनिट्स आणि डायमेन्शन्स वगैरे सगळं आपलं संपलेलं आहे मित्रांनो. आता एक छोटंसं बिट राहिलं आहे, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू आणि त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक चालू करू. मला माहिती आहे की एरर्स आणि मेजरमेंटचे काही पार्ट आपला राहिलेला आहे, म्हणजे व्हर्नियर कॅलिपर, स्क्रू गेज, त्यानंतर एरर्स. काही हरकत नाही, कारण त्याच्यासाठी थोडंसं मला बेसिक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह लागणार आहे, त्यामुळे मी बेसिक मॅथमॅटिक्स झाल्यानंतर ते कव्हरअप करणार आहे. चिंता नसावी, तुमच्या सिलेबसची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. आणि काही दिवसामध्ये आपण मेनली पुढच्या वीकमध्ये आपण 2 ट्रॅक चालू करणार आहेत, त्यामुळे आता तुम्हाला 2 ट्रॅकचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे लक्ष द्या की तुम्ही 2 लेक्चर्स आता दिवसाला पाहिजेत. मी तुम्हाला त्यावेळेस डेट सांगेन की पुढच्या वीकमध्ये असेल की 10 दिवसानंतर असेल, त्यावेळेस आपण हे सगळेच्या सगळे लेक्चर्स, दोन्ही लेक्चर्स पाहिजेत, ट्रॅक 1 आणि ट्रॅक 2चे पाहिजेत आणि त्याचबरोबर त्यांच्या टेस्टही द्यायच्यात. क्लिअर? लेट अस मीट फॉर द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू एव्हरीवन.